यानंतर आपण ज्या मुख्य आत्ता आपला जो कार्यक्रम सुरू होतोय तो कार्यक्रम असा आहे की आपण ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 या विषयावर मुंबई हायकोर्टाचे तज्ज्ञ माननीय श्री प्रमोद ढोकळे सर यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. ते आपल्याशी संवाद साधतील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या व्याख्यानाला सुरुवात करावी. तसेच मी बाकी मान्यवरांना विनंती करेन की आपण खाली बसून त्यांचं व्याख्यान ऐकू. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे आयोजन करते माननीय शेखर निकम सर, त्यांचे सहकारी अजय खानविलकर सर, जे आपल्या ही मंडळी आपल्या रत्नागिरी यशवंतराव चव्हाण केंद्राचं काम करतात. त्याचप्रमाणे माननीय सरदार सर आणि आमचा स्वागत सत्कार वगैरे केलेले येथील सर्व मंडळी, ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्याला आपण बॅकबोन किंवा कणा म्हणू असे मांगी सर, की ज्याचं थोडं महत्वाचं आणि प्रचंड काम अख्ख्या जिल्ह्यावर आहे, की अख्ख्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातली मंडळी आज इथे रिप्रेझेंट करत आहेत. तुम्हा सर्वांना नमन वंदन करून व्याख्यानाची सुरुवात करतोय. खरं सांगायचं तर मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलो नाही, कारण माझाच मार्ग चुकत होता. शेवटी मला गुगलने मार्ग दाखवला तेव्हा मी इथे पोहोचलो. तेव्हा माझी लायकी काय ते तुम्ही ओळखून जाता. मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे काही करायला आलेलो नाही आणि तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा केवळ पावसाळ्यात जास्त पाहिलेले नाही आहेत, तर तुम्ही शहाणपणाचं जे आठवडा आहे ते सुद्धा तुमच्याकडे खूप समृद्ध आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही शिकवायच्या वगैरे मी फंदात पडणार नाही. फक्त या निमित्ताने तुमच्याशी मी चर्चा करणार आहे. फार वेळ घेणार नाही. 45 मिनिटात थांबायचा प्रयत्न करणार आहे. 12 वाजलेले आहेत. 45व्या मिनिटाला मी थांबणार. त्याच्यानंतर आपण 10-15 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊ, म्हणजे पुढच्या व्याख्यानांना सुद्धा वेळ मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही सगळे आलात, मला खरंच बरं वाटलं. मंगेश पाडगावकरांची कविता आहे बघा, अशा कार्यक्रमामध्ये ते काय म्हणायचे की तुम्ही सगळे आलात, मला बरं वाटलं, यालाच अशी खात्री नव्हती. बघा पाऊस किती आहे बाहेर, परिस्थिती बिकट आहे, डोंगर दऱ्या आहेत, यालाच अशी खात्री नव्हती. प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. आला नसता तरी तुमचा दोष नसता, माझ्या मनात मुळी सुद्धा रोष नसता. तेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये ह्याच भूमिकेने आम्हाला जावं लागतं, कारण ज्येष्ठ नागरिक अनेक अडचणींना तोंड देत येत असतात आणि आल्यानंतर मग त्यांना माझ्यासारखा एखादा टुकार माणूस येऊन बोलतो की मी मार्गदर्शन करतो, तेव्हा तर ते फार हास्यास्पद परिस्थिती असते. त्याच्यामुळे मी काही मार्गदर्शन वगैरे करत नाही आहे, कारण मी इथे स्टेजवर आणि तुम्ही श्रोते आहात. तुमच्या आणि माझ्यातच हे अंतर होय आहे. खरं तर ती नुसतीच एक सोय आहे. म्हणून या व्याख्यानाकडे फक्त एक सोय म्हणून बघा तुम्ही, आणि आपण चर्चा करूया या कायद्याची. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याबद्दल आजपर्यंत शेकडो लोकांनी तुम्हाला शेकडो गोष्टी सांगितल्या असतील, तुमची अनेक तास गेले असतील, तुम्ही हे सर्व ऐकलं असेल. एका कानाने दुसऱ्या कानाने काही ठेवायचा प्रयत्न केला असेल, सोडून दिलं असेल. परंतु मित्रांनो, हा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा कायदा, मुळात ज्येष्ठ नागरिक सुद्धा माणूसच आहे. मग त्यांच्यासाठी वेगळा असा कायदा करायची का पाळी आली, हा विचार आपण केला पाहिजे. 1982 साली संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे युनायटेड नेशन्सच्या लक्षात आलं की जगातली ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार आहे. आपल्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध तुम्ही तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल लहान असताना. त्याच्यानंतर त्यावेळेला एकूणच लोकांची लोकसंख्या जी होती त्याचं आपलं वय होतं 47व्या 48व्या वर्षी. लाईफ एक्सपेक्टन्सी लोक जायची. 60 वर्ष झाले म्हणजे डोक्यावरनं पाणी जायचं.
अशी परिस्थिती होती. परंतु 1982 साली संयुक्त राष्ट्रसंघाला कळलं की याच्यापुढे ज्येष्ठ नागरिकांची समाजातली, देशातली, जगातली संख्या वाढणार आहे आणि यांच्यासाठी यांचे नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत. तर या प्रश्नांचा अभ्यास करावा म्हणून 1982 साली 1992 साली संयुक्त राष्ट्रसंघाने सगळ्या सदस्य देशांची परिषद बोलवली, त्याला जनरल असेंब्ली म्हणतात. 1982 साली जनरल असेंब्ली ऑफ युनायटेड नेशन्स ऑन एजिंग म्हणजे वृद्धत्वावर ही 82 साली बोलवली आणि सगळ्या देशांना आणि त्यांचे जे रिसर्च करणारे जे मंडळी असतात समाजशास्त्रज्ञ त्यांना सांगितलं की रिसर्च करा, त्यांचे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्न कसे सोडवायचे आणि सदस्य देशांनी सगळ्या जगाने ज्येष्ठ नागरिकांचे वाढत्या संख्येचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवावे. त्याप्रमाणे 1992 साली परत एकदा ती बैठक झाली. त्याच्यानंतर 2002 साली स्पेन मधल्या माद्रिद येथे मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने एक जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यानुसार सगळ्या जगाला त्यांनी एक गाईडलाईन्स दिल्या की ह्या गाईडलाईन्सवर तुमच्या प्रत्येकाच्या देशामध्ये जे ज्येष्ठ नागरिक वाढणार आहेत संख्येने त्यांच्या ह्या समस्या आहेत आणि त्या समस्यांवर तुम्ही अशी धोरणं बनवा. त्याला म्हणतात माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शन. आपण त्याच्यावर 2002 साली सही केली. ती सही केल्यामुळे आपल्या देशावर बंधन आलं म्हणून आपल्या देशाने हा कायदा केला. माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या भरण पोषणाचा आणि कल्याणाचा कायदा 2007 याची ही पूर्वपीठिका आहे. आता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पण आपल्याला वाटतं की आपल्या देशातले मंत्री हे फार विद्वान आहेत, त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त आहे, ते असे एवढे काहीतरी विचित्र धंदे करत असतात की हे सगळं करायला त्यांना वेळच नसतो बिचारांना. म्हणून हे युनायटेड नेशन सारखे मंडळी रिसर्च करून त्यांना सांगत असतात की बाबांनो थोडा वेळ बाजूला ठेवा आणि या ज्येष्ठांच्याकडे बघा. तसं त्यांनी बघून हा जो कायदा केला आहे तर ह्या कायद्यामध्ये माता पिता आणि ज्येष्ठ असे दोघंही आहेत. ह्या कायद्याचे 7 भाग आहेत, 32 कलम आहेत. ते मी थोडक्यामध्ये मी काही फार कलमबाजी करणार नाही कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे झोपून जाल किंवा त्या फंदात न पडता मी महत्त्वाचे कलम फक्त तुम्हाला सांगणार आहे. कारण काय की फार क्लिष्ट विषय असतो. माझी बायको सुद्धा झोपते माझं भाषण ऐकताना. आता ती लाईव्ह बघत असेल तर कदाचित माझी काही घरी खैर नाही पण तरी पण ठीक आहे, हा विनोद सांगावासाच मला वाटतो मित्रांनो. कारण काय की ज्येष्ठ आपण झाल्यावर आपल्या खूप अडचणी असतात. असाच एक विनोद असा आहे की एक ज्येष्ठ असतो आणि कानाने त्याला बराच काळ ऐकू येत नाही परंतु एकदा एका डॉक्टरकडे गेल्यावर तो सांगतो अरे माझ्याकडे एक नवीन यंत्र आलंय, चांगलं यंत्र आहे, ते तू कानात घाल आणि तुला ऐकू येईल. हे तो डॉक्टर त्याला यंत्र देतो, ज्येष्ठ नागरिक कानात घालतो, घरी जातो. 1 महिन्याने परत फॉलोअपला येतो. डॉक्टर त्याला विचारतो काय कसं वाटलं, घरच्यांना बरं वाटलं की नाही तू कानात यंत्र घातल्यावर. तो म्हणे मी घरच्यांना सांगितलंच नाही मी कानात यंत्र घातलंय. मग काय झालं म्हणे, मग काय झालं का, मग काय होणार, 1 महिन्यात मी 3दा माझं मृत्यूपत्र बदललं. म्हणजे घरचे त्याच्याविषयी काय बोलतात हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला मृत्यूपत्र बदलायची पाळी आली. याच्यावर तुम्ही विचार करा की ज्येष्ठांचे काय काय प्रॉब्लेम असू शकतात. तर असे अनेक प्रॉब्लेम घेऊन जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्या कायद्यामध्ये हा कायदा आपल्या पुढे जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय ते परत हे जे प्रश्न सोडवतोय परत युनायटेड नेशन्सच्या ज्या 3 महत्त्वाची धोरणं आहेत त्या धोरणांच्या नुसारच हे प्रश्न सोडवत आहेत. पहिलं युनायटेड नेशन्सचं 2002चं धोरण आहे ते असं आहे की ज्येष्ठांची डेव्हलपमेंट म्हणजे ज्येष्ठांचा विकास करायचा हे एक पहिलं महत्त्वाचं धोरण आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठांच्या आर्थिक प्रश्नांचा उहापोह केलाय. ज्येष्ठांच्या आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी काय काय सरकारने केलं आहे हे एक पहिलं आहे. दुसरं म्हणजे ज्येष्ठांचं हेल्थ आरोग्य, तर ज्येष्ठांना आरोग्य मिळावं म्हणून सरकारांनी काही काही केलं पाहिजे हा एक दुसरं धोरण आहे. आणि तिसरं धोरण आहे एन्श्युरिंग एनेबलिंग अँड सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजे समाजामध्ये आपण फिरतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला फिरणं खूप अवघड आहे. आता आपण काठी घेऊन चालतो किंवा अनेकदा उठून बसायला पण त्रास होतो. तर आपल्याला समाजामध्ये फिरण्यासाठी ट्रेनमध्ये बसमध्ये ह्याच्या जागा मिळतात. अनेक ठिकाणी लाईनीत उभं राहावं लागत नाही. हे सगळं धोरण युनायटेड नेशन्सचे सांगितलं म्हणून झालेलं आहे मित्रांनो. तर अशा रीतीने हा कायदा सुद्धा नेमका त्याच भागांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला जो भाग आहे याच्यात व्याख्या असते की हा कायदा तुम्हाला सांगितलं की माता पिता म्हणजे कुठल्याही वयाच्या माता पिता असतील ना तर ते 60 वर्षाचेच असले पाहिजेत असं काही नाही. तर 50 वर्षाचे असतील तरी देखील ते आपल्या मुलांच्याकडनं ह्या कायद्यानुसार पोटगी मागू शकतात. पण ज्येष्ठ असतील तर मात्र तुमचं वय 60 पेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि मुलं म्हणजे कोण तर त्याची देखील व्याख्या इथे केलेली आहे. मुलं म्हणजे तुमची स्वतःची मुलं किंवा तुमची नातवंड
या सगळ्याचं जी अंतर्भूत केलेलं आहे हे तुमच्या मुलांच्या व्याख्येमध्ये केलं. म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि माता पिता आपल्या मुलांच्याकडनं आणि नातवंडांच्याकडनं आता उडगी मागू शकतात, भरणपोषण मागू शकतात ह्या कायद्यानुसार. त्याच्यामुळे ह्या मुलांची व्याख्या यांनी केलेली आहे. तर हा जो कायदा आहे तुमच्या लक्षात आला असेल तर माता पिता कोणत्याही वयाची 60 वर्षाच्या पेक्षा जास्तचे ज्येष्ठ नागरिक हे आपल्या मुलांच्याकडनं किंवा नातवंडांच्याकडनं भरणपोषण मागू शकतात. हे पहिल्या 2 व्याख्या फार महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो हा जो कायदा याचा दुसरा जो भाग आहे ह्या दुसऱ्या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने भरणपोषण किंवा पुडगी द्यावी याचं मार्गदर्शन करतो. याच्यामध्ये सेक्शन 4 सेक्शन 5 हे 2 फार महत्वाचे सेक्शन्स आहेत. तर सेक्शन 4 असं सांगतो की ज्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या संपत्तीमधनं स्वतःचं भरणपोषण करता येत नाही, ज्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा माता पितांना स्वतःच्या असलेल्या संपत्तीमधनं स्वतःचं भरणपोषण करता येत नाही त्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांच्याकडनं किंवा नातवंडांच्याकडनं पोटगी मागण्याचा अधिकार या कायद्यानुसार दिलेला आहे, सेक्शन 4 नुसार दिलेला आहे. तर त्या सेक्शन 4 नुसार सांगितल्याप्रमाणे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे आई वडील आजी आजोबा हे देखील नातवंडांच्याकडनं मागू शकतात आणि ते मागताना त्यांना या कायद्याखाली सेक्शन 5 नुसार अर्ज करावा लागतो. आता मित्रांनो लक्षात घ्या की सेक्शन 5 प्रमाणे अर्ज करताना तुमच्या डोक्यात एक विचार येईल की इथे माता पिता बोलतायत, मुलंच बोलतायत, मग इतर नातेवाईकांचं काय? तर ह्या कायद्याच्या कलम 4 मध्ये असं सांगून ठेवलंय की जे ज्येष्ठ नागरिक निपुत्रिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती ज्या वारसांना मिळणार आहे त्या वारसांवर देखील अशा ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी या कायद्याने टाकलेली आहे. का? कारण आपल्याला माहिती असतील शीत तर जमतील होतं. ज्येष्ठ नागरिक जिवंत असताना एकही नातेवाईक विचारत नाही, परंतु मेल्यावर त्यांच्या प्रॉपर्टीवर गिधाडं गोंगावू लागतात. त्याच्यामुळे या कायद्याने ते ओळखलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना त्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी दिली. कारण नंतर तुमच्याकडे ती प्रॉपर्टी त्यांची जी काय असेल ती येणार आहे. हा त्याच्यामागचं हे लॉजिक आहे. ह्याप्रमाणे नातेवाईकांना ज्येष्ठ नागरिकांना सांभाळायचं हे बंधन आता आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता मित्रांनो मनीषा कुठे गेली? मनीषा ते फॉर्म ए दिलाय का सगळ्यांना? फॉर्म ए तुमच्या हातात आहे का? तो जरा उघडून ठेवा. मी आता तुम्हाला थोडासा हँड्स ऑन ट्रेनिंग प्रकार आपण करणार आहोत. तर या फॉर्म ए प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला जर तुमचं स्वतःचं भरणपोषण करता येत नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरून सेक्शन 5 प्रमाणे हा फॉर्म भरून ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायाधिकरणाकडे द्यावा लागतं. त्याला ट्रायब्युनल म्हणतात, सिनियर सिटीजन्स ट्रायब्युनल. तर हा फॉर्म तुम्हाला द्यावा लागतो. हा फॉर्म कोण देतं? तर जे ज्येष्ठ नागरिक स्वतःचं भरणपोषण करू शकत नाही ते स्वतः जाऊन त्या न्यायाधिकरणाकडे देऊ शकतात किंवा त्यांचे नातेवाईक देऊ शकतात किंवा त्यांच्या वतीने आमचे ज्येष्ठ नागरिक संघ जे 1808च्या सोसायटीच्या कायद्याप्रमाणे रजिस्टर झालेत ते करू शकतात. मांगे सर आपण काम करतो का या जिल्ह्यामध्ये? आम्ही वस्तुतः अतिशय प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः फेसकॉमचं काम करतो. आम्ही खूप कमी काम करतो. ज्येष्ठ नागरिकांना ऍक्च्युअल मदत आम्ही करतच नाही. आम्ही फक्त भाषणबाजी करत फिरतो. कारण भाषण दिलं की फोटो येतात, फोटो आले की व्हॉट्सअपवर चढतात, मला बरं वाटतं. पण जर ज्येष्ठ ह्या कायदा असं सांगतो की जर ह्या कायदा राबवण्याची सगळी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे, एनजीओवर टाकली आहे. आम्ही संनियंत्रण समितीत जाऊन बसतो आणि हा कायदा प्रभावीरित्या राबवला गेलाय की नाही बघतो. म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे तुम्ही स्वतः जाऊन न्यायाधिकरणाकडे हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरताना बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुमच्याकडे जर एखादा ज्येष्ठ नागरिक आला आधी वरती त्याचं नाव घ्यायचं, त्याला पत्ता लिहायचा, त्याच्यानंतर त्याच्या मुलांची नावं लिहायची, त्या ज्येष्ठ नागरिकाची खाली काही संपत्ती आहे ते लिहायची, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचं जे उत्पन्न असेल ते लिहायचं आणि या उत्पन्नातनं ज्येष्ठ नागरिकाला जर स्वतःचा भरणपोषण करू शकत नसेल आणि त्याला किती उत्पन्न हवं आहे तर तेही याच्यातच लिहिलेलं आहे. हा फक्त फॉर्म अतिशय साधा आहे. तुम्ही बघा एकदा बघा तुमच्या लक्षात येईल अतिशय साधा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्ही भरला आणि तुम्ही जाऊन जर रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सब डिव्हिजनल ऑफिसरच्या ह्या ट्रायब्युनल सिनियर सिटीजन ट्रायब्युनलकडे गेलात की ज्याचा अध्यक्ष हा सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे डेप्युटी कलेक्टरने बसायला पाहिजे, पण बऱ्याचदा डेलिगेट पॉवर केल्या जातात, त्याच्यामुळे काही वेळेला तहसीलदारही बसतात तिथे. त्यांच्याकडे जाऊन फक्त दिला तर कार्यवाही सुरू होते. तर सेक्शन 5 प्रमाणे हा फॉर्म भरून आपल्याला द्यावा लागतो. तुम्ही विचाराल की या फॉर्मचं काय? हा फॉर्म दिल्यावर 90 दिवसामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मुलांच्याकडनं पोडगी जास्तीत जास्त 10,000 पर्यंत देण्याचा आदेश तो तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे डेप्युटी कलेक्टर देऊ शकतो आणि त्या ज्येष्ठ नागरिकाला मुलांच्याकडनं पैसे मिळू शकतात. पण जर मुलं येत नसतील तर काय? मुलं येत नसतील तर ह्या सब डिव्हिजनल जे न्यायाधिकरण आहे हे समन्स पाठवतं त्यांना आणि त्यांना पर्सनली हजर राहावं लागतं मुलांना. समन्स दिल्यानंतर सगळेजण हजर होतात हे आपल्याला माहिती आहे. कायदेविषयक ही तरतूद आहे, त्याला प्रोसेस इश्यू करणं म्हणतात. आता दुसरा मुद्दा, हा फॉर्म जेव्हा भरून आपण देतो तेव्हा डायरेक्ट ऑर्डर केली जात नाही. आधी मुलांना बोलवलं जातं, मुलांचं म्हणणं ऐकलं जातं, आई वडिलांचं म्हणणं ऐकलं जातं आणि त्या दोघांची केस आहे ना ही सबमिट करता अधिकाऱ्याकडे जाते, त्याला कन्सायलेशन ऑफिसर म्हणतात. आता हे कन्सायलेशन ऑफिसर म्हणजे कोण? तर कन्सायलेशन ऑफिसर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षातनं 2दा एक पॅनेल बनवलं जातं कन्सायलेशन ऑफिसरचं, मेंटेनन्स ऑफिसरचं. तर हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत, पण सबमिट करता ऑफिसरचं पॅनेल बनवलं जातं. या पॅनेलवर तुमच्या सारखे ज्येष्ठ नागरिकांनी काम करणं अपेक्षित आहे की ज्यांना या कायद्याची थोडीफार का होईना माहिती आहे, जे समाजामध्ये जे प्रश्न आहेत ते त्यांना कल्पना आहे, अशा लोकांना तिथे अपॉइंट केलं जातं आणि या सबमिट करत्या अधिकाऱ्यांनी आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये सबमिट घडवून आणावं अशी अपेक्षा आहे. जास्त कच्चेदारी होऊ नये या अर्थाने. आता परत इथे कोण काम करू शकतं? कन्सायलेशन ऑफिसर म्हणून आमचा ज्येष्ठ नागरिक संघ काम करू शकतो. इथला एक तरी माणूस कन्सायलेशन ऑफिसर म्हणून काम करतो का? याचं मला उत्तर द्या. एकही माणूस काम करत नाही. हा कायदा सांगतो की यांनी काम करावं. ही भानगड आहे बघा सगळं. आम्हीच आमच्यासाठी काम करत नाही आणि आम्ही म्हणतो की सरकार आमच्यासाठी काम करत नाही. कन्सायलेशन ऑफिसरचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. मुलांचे आणि आईवडिलांचे वाद सोडवणं हे अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे नाजूक नातं असतं, कोर्टामध्ये जाणं हे फारसं श्रेयस्कर नसतं. म्हणून ही जबाबदारी संघांवर टाकलेली आहे. जर संघ करत नसेल तर सरकार मेंटेनन्स ऑफिसर अपॉइंट करतो, त्याला हे करावं लागतं. हा सबमिट करता अधिकारी 1 महिन्याच्या आत असा सबमिट होतोय की नाही हे ठरवतो. होत नसेल तर ज्येष्ठ नागरिकांचं जे न्यायाधिकरण आहे, ट्रायब्युनल आहे, त्यांच्याकडे परत पाठवतो. ते पाठवल्यानंतर एकूण 90 दिवसाच्या आत आई वडिलांना पोडगी देण्याची जबाबदारी या न्यायाधिकरणावर टाकलेली सिनियर सिटीजन ट्रायब्युनलवर टाकलेली. इथे काही पुरुष मंडळींना मी सांगतो की तुम्हाला 90 ml आणि 60 ml माहिती आहे ना? नाही म्हणतात. 90 ml आणि 60 ml अख्ख्या महाराष्ट्रातला प्रसिद्ध आहे. ते इथे लक्षात ठेवा. 90 दिवसांमध्ये तुम्हाला इथे ऑर्डर मिळाली पाहिजे या अर्थाने 90 ml. आणि याच्या विरुद्ध जर अपील करायचं असेल तर कलेक्टरकडे अपील केलं जातं आणि कलेक्टरला ते 60 दिवसामध्ये ते अपील निकाली काढावं लागतं. या अर्थाने आपल्याला 90 आणि 60 हे आपल्या डोक्यात पक्क पाहिजे की कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळू शकतो 90 आणि 60 दिवसामध्ये. आणि तसा जर तो मिळत नसेल तर आपण संनियंत्रण समितीमध्ये हे मुद्दे रेज केले पाहिजेत जिल्ह्याच्या कलेक्टर बरोबर की आमच्या ज्येष्ठांना न्याय मिळत नाही. तर अशा पद्धतीने हे सेक्शन 4 आणि 5. आता तुम्ही म्हणाल की कायदा कच्चे दलाली याच्यामध्ये परत पुराव्याचा कायदा आला, परत तारीख पे तारीख आली, पण इथे तारीख पे तारीख अलाव करत नाही. याचं कारण असं आहे की इथल्या सेक्शन 8 नुसार आहे ना समरी ट्रायल पद्धती या केसेस चालवाव्या असं सांगितलं जातं. आता समरी ट्रायल पद्धती म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे आपल्या दिवाणी न्यायालयामध्ये तारखांवर तारखा पडतात, पुरावे मागतात, कागदपत्र मागतात, तसं काही ते मागायची गरज नाही. तो जो तहसीलदार असतो किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा डेप्युटी कलेक्टर असतो तो मुलांना बोलवतो, त्यांना शपथ देतो की मी सांगेन ते खरं सांगेन. आई वडिलांना बोलवतो, त्यांना शपथ देतो. दोघांचं शपथेवर जे काही म्हणणं आहे ते नोंदवून घेतो, त्याला पुरावा म्हणतात. त्याचप्रमाणे काही कागदपत्र असतील तर तेही घेतो आणि झटपट पुरावाचा भाग उलटतात आणि 90 दिवसामध्ये समरी पद्धतीने न्याय देणं इथे अपेक्षित आहे. म्हणून सेक्शन 8 हा फार महत्त्वाचा आहे.
मग दुसरा प्रश्न आपल्या डोक्यात येतो की ह्याचं ज्युरिडिक्शन काय, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पोलीस स्टेशन पोलिसांची हद्द कशी असते, पोलिसांची भांडणं होतात, माझ्या हद्दीमध्ये खून झाला नाही तिकडे जाऊन तक्रार कर, तसं काय आहे का? तर इथे बघा, इथे खूप फ्लेक्झिबल दिलेलं आहे. इथे ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी राहतो त्या जिल्ह्यात न्यायाधिकरण सिनियर सिटीजन ट्रायब्युनल तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. मग एका जिल्ह्यामध्ये किती असू शकतात, तर एका जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त असू शकतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती आहे ट्रायब्युनल सर? प्रत्येक तालुक्यात आहे, 3 तालुक्यांमध्ये. अशा रीतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त ट्रायब्युनल दिलेली आहेत. मुंबईला देखील अनेक आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये तर 4 दिलेली आहेत, 4 का 5 आहेत. रत्नागिरीमध्ये आता मी ऐकतोय ते 3 आहेत. तर जिथे तुम्ही राहता त्याच्या जवळच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक राहतात तिथे देऊ शकता. तिथे जर द्यायचं नसेल तर तुमची मुलं जिथे राहतात त्या ट्रायब्युनलमध्ये तुम्ही जाऊन देऊ शकता. हा फॉर्म हा तुम्हाला दिला, फक्त तुम्ही भरून घ्यायचा आणि द्यायचा की त्याला तो न्याय मिळण्याची खात्री नक्कीच आहे. आता 10,000 हा आकडा कुठून आला, तर ह्या कायद्यामध्ये सांगून ठेवलंय की 10,000चा आकडा ही लिमिट टाकलेली आहे ह्या कायद्याप्रमाणे. याच्यावर आम्ही बरंच काम केलेलं आहे. साधारण 2 वर्षापूर्वीच एक मुंबईला आमची बैठक झाली आणि मंगलप्रभात लोढांनी आम्हाला विनंती केली होती की काही अमेंडमेंट्स तुम्ही सजेस्ट करा. तर त्याच्याप्रमाणे त्या अमेंडमेंट सजेस्ट करून संसदेला मंगलप्रभात लोढांनी दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्या बऱ्याचशा मान्य केलेल्या आहेत. कॅबिनेट मीटिंगमध्ये देखील मान्य झालेल्या आहेत. आता फक्त त्या पुढच्या संसदेमध्ये त्या पास व्हायच्या. 10,000चं लिमिट जाणार आहे. याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि मेडिकल आपला जो काही औषध पाण्याचा खर्च असतो हा सगळा ह्या भरण पोषणाच्या खर्चामध्ये आपल्याला मिळू शकतो. आता आपण ह्या सगळ्यामध्ये जर बघितलं तर आपल्या एक लक्षात येतं की आपल्याकडे इस्टेट आहे परंतु आपल्याकडे दैनंदिन खर्चासाठी पैसे नाहीत. अशा वेळेला आपण मुलांच्याकडनं किंवा नातेवाईकांच्याकडनं हे घेऊ शकतो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. हा आपला अधिकार ह्या कायद्याने आपल्याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे इस्टेट आहे किंवा ज्यांच्याकडे थोडंफार काय किडूक जे काय असेल ते आहे त्यांना मुलं बाळा नाहीत तर ते आपल्या नातेवाईकांच्याकडनं देखील घेऊ शकतात. ह्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांच्या डेव्हलपमेंटसाठी इथे त्यांना मेंटेनन्स त्यांचं दैनंदिन जगणं हे सुकर होण्यासाठी इथे भाग दिसतो आपल्याला. आता मित्रांनो जो तिसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये ओल्ड एजसाठीचा ज्येष्ठ नागरिकांचा जे प्रश्न आहेत. आज आपण अनेक बघतो की ज्येष्ठ नागरिक अनेकांची मुलं फॉरेनला असतात, त्यांच्याकडे पैसे असतात, डॉलरमध्ये कमावलेले असतात. ते चांगल्या ठिकाणी पुणे, कोइंबतूर, त्याच्यानंतर डेहराडून सारख्या ठिकाणी देखील तुम्ही इंडिया टुडे वाचलात का? तुम्ही नोव्हेंबरचा एक इंडिया टुडे वाचा. मी तुम्हाला विनंती करतो की नोव्हेंबरमध्ये इंडिया टुडेमध्ये ओल्ड इज गोल्ड इज नावाचं मोठं इंग्लिशमध्ये आर्टिकल आले, वाचलेलं आहे वाटतं त्यांनी. तर ते आर्टिकल तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धाश्रमांचा जो 5 स्टार आढावा त्यांनी घेतलाय त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत ती मंडळी कशा लॅविश पद्धतीने आयुष्य जगतात. परंतु आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर 80% ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नसतं, त्यांना स्वतःचे इन्कम सोर्सेस नसतात. त्यांना मुळात 80% ज्येष्ठ नागरिकांना हा कायदाच माहिती नाहीये. त्यांचा हा सगळा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक वृद्धाश्रम स्थापन करावं असं इथे सांगितलंय. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला किमान 75 स्क्वेअर फुटाची त्यामध्ये जागा मिळावी असं सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्यावर देखरेख करण्याची जबाबदारी परत आमच्या संनियंत्रण समितीच्या उस्मान बांगेंवर टाकलेली आहे हे इथे सांगितलेलं आहे. तर नाहिरे वर्गातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या साठी सरकारने हे कल्याणकारी धोरण राबवावं असं या तिसऱ्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आता जो चौथा भाग आहे त्याच्यामध्ये मेडिकलच्या संबंधी सांगितले. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असतो? आरोग्याचा. वयोमानापरत्वे आपल्याला अनेक बरे न होणारे रोग होतात. काही वेळेला डायबेटीस, हार्ट डिसीज, BP, आर्थरायटिस हे जे रोग आहेत ते बरे न होणाऱ्या कॅटेगरीतले समजले जातात आणि ज्येष्ठ नागरिकांचे बरे होणे हे दुर्लभ असतं. तर याच्यासाठी सरकारने ज्येष्ठ नागरिकांना होणारे जे रोग आहेत त्यांचं संशोधन करावं. सगळ्यात जास्त आज प्रॉब्लेम आहे तो 70च्या कमीपेक्षा म्हणजे 65 ते 70 या वयोगटामध्ये साधारण 10% लोकांना डिमेन्शिया आणि अल्झायमर होतोय. डिमेन्शिया आणि अल्झायमर झालेल्या पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यांना सांभाळण्यासाठी
खूप मोठी पैसे यंत्रणा लागणार आहे आणि सध्याच्या असलेल्या आपल्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने डिमेन्शिया आणि अल्झायमरग्रस्त माणसांना सांभाळणं हे दिवसेंदिवस जिकिरीचं होत चाललेलं आहे, अवघड होत चाललंय. त्याच्यामुळे ह्या दृष्टीने सरकारने रिसर्च करावा, मेमरी क्लिनिक काढावी आणि जे काही आजार आहेत त्यांच्यावर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी खर्चाने देखील जे गरीब असतील त्यांना उपचार दिला जावा. आणि ही सगळी जी सोय आहे ही 4थ्या चॅप्टरमध्ये सांगून ठेवली कसं करावं. परंतु आज जर आपण बघितलं तर ज्या मुलांना कुठेच MD आणि MS ला ऍडमिशन मिळत नाही ते जेरियाट्रिक्सला जातात. पण मित्रांनो लक्षात घ्या, आज मगाशी मी तुम्हाला आर्टिकल सांगितले, त्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगून ठेवले की आपल्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एकूणच हेल्थ आणि इतर सगळा होणारा खर्च, वृद्धाश्रमांवर जगण्यावर होणारा खर्च हा किमान 1,25,000 कोटींचा येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पैशाची उलाढाल ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. तेव्हा ह्या ज्या काही यंत्रणा आहेत म्हणजे आरोग्यविषयक यंत्रणा, वृद्धाश्रमविषयक यंत्रणा, डे केअर विषयक यंत्रणा तर आणि अल्झायमर रिलेटेड ट्रीटमेंट, तर ह्या दृष्टीने पावलं उचलणं आज गरजेचं आहे. सरकारने ते उचलावं असं इथे 2007 साली सांगून ठेवले. सरकारने ते काहीच केलेलं नाही आपल्या लक्षात येते, परंतु दबाव गट तयार करून सरकार दबाव आणण्याची, धोरण करताना धोरण बदलायला लावण्याची, नवीन धोरण लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तर मित्रांनो अशा रीतीने ही ना 4 महत्वाचे चॅप्टर झाले. आता 5वा चॅप्टर आहे तो ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचं रक्षण करणं. आता संपत्तीचं रक्षण ज्येष्ठ नागरिकांचं करणं म्हटल्यावर तुमच्या आमच्या समोर सगळ्यात आधी कोण येतात? नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर. सगळ्यात मोठी ट्रॅजेडी जी विवा शिरवाडकरांनी मला वाटतं 80च्या दशकामध्ये नटसम्राट नाटक लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये अप्पासाहेब बेलवलकर आपली संपत्ती 60 झाल्यानंतर त्यांना वाटतं आता आपले दिवस कमी उरलेले आहेत, मुलांना देऊन टाकू, मुलं आपल्याला सांभाळणार आहेत. त्याप्रमाणे अप्पासाहेब बेलवलकर ती संपत्ती देतात. त्याच्यानंतर अप्पासाहेबांची जी ट्रॅजेडी होती त्या ट्रॅजेडीवर आधारित असं जे नाटक नटसम्राट नाटक विवा शिरवाडकरांनी त्यांच्या सिद्धहस्त शब्दांमध्ये लिहिलं, ते अजरामर झालं. पण ते अजरामर होत असताना आपल्या सर्व मराठी माणसांना एक मानसिक धक्का बसला आणि तिथून अनेकांनी विचार सुरू केला की आपली संपत्ती मुलांना द्यायची की नाही द्यायची हे सुरू केलं. परंतु 2007 साली सांगून ठेवलंय की तुमच्या संपत्तीचं रक्षण करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने तुमची संपत्ती मुलांना दिलीत तर ती संपत्ती मुलांच्याकडनं तुम्हाला परत घेता येते. जरी तुमच्या जमिनीचा 7/12 मुलाच्या नावावर झाला तरी तो 7/12 तुम्ही बदलू शकता. ह्या कायद्याच्या कलम 23 खाली. मग हे कलम 23 फार महत्वाचं आहे. आता ह्या कलम 23 वर व्हॉट्सअपवर सुद्धा खूप व्हिडिओज मी बघतो, पण बरेचसे व्हिडिओज हे चुकीचे असतात. मी खोटे म्हणणार नाही, ते चुकीचे असतात कारण त्यांना अनेकदा कायदा कळत नाही. तर सेक्शन 23 काय म्हणतो? सेक्शन 23 असं सांगतो की जे ज्येष्ठ नागरिक आपली संपत्ती, सगळ्या प्रकारची संपत्ती म्हणजे घरदार, शेती, पैसे किंवा एकत्र हिंदू कुटुंबाच्या संपत्तीमध्ये असणारा त्यांचा शेअर, अधिकार, या सगळ्याला संपत्ती म्हटलेलं आहे. याला खूप खोल अर्थ आहे, त्याच्या फार मी चर्चाच करणार नाहीये. माझे व्हिडिओज मी बनवलेत, माझे साधारण 100 व्हिडिओज आहेत. ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे तुम्ही नाव लिहून घ्या. त्या व्हिडिओजवर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपर्टी विषयक सगळ्या कायद्यांची माहिती मिळेल. ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे, ढोकळेचं स्पेलिंग DHOKALE, तर तिथे तुम्हाला ते मिळेल. तर तुम्ही जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपली संपत्ती आपल्या मुलांना कुठलाही मोबदला न घेता कुठल्याही पद्धतीने दिली, कुठलीही पद्धत म्हणजे कुठली, तर बक्षीसपत्र, ट्रान्सफर डीड, हक्क सोडपत्र कुठल्याही पद्धतीने तुम्ही दिलीत किंवा फॅमिली अरेंजमेंट नावाचा एक प्रकार आहे, आणि जर ती मुलं किंवा तो नातेवाईक ज्येष्ठांना सांभाळत नसेल तर ती प्रॉपर्टी परत ज्येष्ठांना ह्या कायद्यानुसार मिळू शकते. तुम्हाला जो फॉर्म A मी दिलाय ना तोच फॉर्म भरायचा, त्याच्यामध्ये संपत्तीची माहिती लिहायची आणि खाली लिहायचं की आम्हाला आमची संपत्ती परत पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? काय करायचं? फॉर्म A भरायचा. तुमची संपत्ती मुलांनी घेतली, फॉर्म A भरा. तुमच्या घरामध्ये मुलगा आणि सून तुम्हाला त्रास देत आहेत, फॉर्म A भरा.
मुलाला आणि सुनीला घरातनं बाहेर काढायचंय, तुम्हाला त्रास देते, फॉर्म हे भरायचं आणि सांगायचं माझ्या मुलाला सून मला त्रास देते आणि सून मला छळ करते, हिंसा करते, म्हणजे मला मारते, फॉर्म भरून दिला तर हे जे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण आहे, सिनियर सिटीजन ट्रायब्युनल, हे आदेश देतात आणि मुलांना घराबाहेर काढतात. मुलांना संपत्ती दिली असेल, तुम्ही गिफ्ट डीड दिली असेल तर गिफ्ट डीड कॅन्सल केलं जातं. तुमची संपत्ती, तुमचं शेत जमीन तुमच्या नावावर होतं, तुमचा बंगला नावावर, तुमचं घर नावावर होतं, तुमचे पैसे देखील मला परत मिळू शकतात. अट काय आहे? तुम्ही मुलाला जेव्हा ही संपत्ती देता तेव्हा मुलाच्याकडनं कुठल्याही पद्धतीने उलटे पैसे घ्यायचे नाही. पैसे घ्यायचे नाही म्हणजे आरोग्यासाठी मेंटेनन्सचा प्रश्न नाही आहे. विकले नाही तुम्ही ती संपत्ती, मुलांना विकली नाही हे सिद्ध करायचं. मुलांना जर संपत्ती न विकता जर तुम्ही गिफ्ट दिली तर गिफ्ट डीड कॅन्सल होऊ शकतं, हक्क सोडपत्र केलं तर हक्क सोडपत्र कॅन्सल होऊ शकतं, तुम्हाला परत मिळतं. आता मध्ये भानगड काय झाली की सुदेश चिकारा केसमध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही केस गेली आणि सुदेश चिकारा केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे 2 न्यायमूर्ती होते त्याच्यामधले माननीय अभय ओक होते, तर त्यांनी असं लिहिलं की या सुदेश चिकारा केसमध्ये सुदेश चिकाराच्या आईने सुदेश चिकाराला जी संपत्ती दिली त्या संपत्तीमध्ये तिने ही अट घातली नाही की मुलांनी मला सांभाळायला पाहिजे आणि म्हणून त्या आईने सुदेश चिकाराच्या नावाने केलेलं जे काही गिफ्ट डीड आहे ते आम्ही कॅन्सल करू शकत नाही. आता ह्याच्यावर अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओ बनायला लागले की ज्येष्ठ नागरिकांना झटका. 9 लाख लोकांनी व्हिडिओ बघितला. माझ्याकडे तो व्हिडिओ आला, मी बघितलं, म्हटलं साहेब हे चुकीचं आहे, हे इंटरप्रिटेशनच चुकीचं आहे. कारण सुप्रीम कोर्टाने असं लिहिलं होतं की सुदेश चिकाराच्या आईने सुदेश चिकाराच्या नावावर गिफ्ट डीड दिलं, त्यावेळेला सुदेश चिकाराने मला सांभाळावं अशी अट आईने घातली नाही. तशी अट घातली पाहिजे कारण याच्या सेक्शन 23(1) मध्ये ती अट आहे, मग ती अट तिथे घातली पाहिजे असं लिहिलं पाहिजे. पण आपण मला सांगा की आपल्याकडे असलेले आई वडील आपल्या मुलांना जेव्हा आपली पैसे देतात, संपत्ती देतात, तेव्हा आपण अशी काय अट लेखी घालत नाही ना. ते समजून म्हणजे तो एक समज असतो की मी तुला एवढे दिल्यावर तू मला सांभाळणार, या समजापोटीच आपण देतो. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हेच म्हटलं की सुदेश चिकाराच्या आईने सिनियर सिटीजन ट्रायब्युनलमध्ये जेव्हा पुरावा घेतला जातो तेव्हा पुरावा घेताना त्या बाईने सांगायला हवं होतं की माझ्या मुलाला मी प्रॉपर्टी दिली कारण मला असं वाटलं की तो मला सांभाळेल. एवढं फक्त स्टेटमेंट त्या बाईने न दिल्यामुळे ती प्रॉपर्टी गेली होती. परंतु सगळ्यांनी अर्थ असा काढला की गिफ्ट डीडमध्ये हे रिटर्न क्लॉज असलाच पाहिजे, नसेल तर गिफ्ट डीड कॅन्सल न्यायाधिकरणाकडनं होत नाही. तसं काही नाही आहे. कारण त्याच्यानंतर अश्विनी खट्टर नावाच्या केसमध्ये आत्ताच गेल्या महिन्यामध्येच मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा प्रॉपर्टी देता तेव्हा गिफ्ट डीडमध्ये जरी तुम्ही ही अट घातली नाही की तू मला सांभाळशील या समजापोटी मी तुला हे पैसे किंवा ही संपत्ती देते, ही अट जरी नाही घातली तरी तुम्हाला तुमची संपत्ती परत घेता येईल. कारण या कायद्यामध्ये तरतूदच तशी आहे. ह्या कायद्याची जी अनेक कलमं आहेत मी याचे फार बारकावे तुम्हाला सांगणार नाही कारण उगाच तुम्हाला फार त्रास होईल त्याचा. तुम्हाला बारकावे न सांगता फक्त एवढंच सांगतो की तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जेव्हा या फॉर्म ए घेऊन जाल ना तेव्हा त्या फॉर्म एच्या खाली लिहायचं की माझी मुलं मला सांभाळतील, ह्या समजापोटी मी ही संपत्ती माझं घर माझ्या मुलांच्या नावाने केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्हाला तिथे तहसीलदार शपथ देतील आणि सांगतील की पुराव्यानुसार तुमचं काय म्हणणं आहे सांगा, तेव्हा स्पष्टपणे तोंडी पुरावा द्यायचा की मला मुलगा सांभाळेल असं समज माझा होता आणि मी त्याला तसं सांगितलं होतं, त्याने ते तेव्हा मान्य केलं होतं. आता त्यांनी मला सांभाळत नाही म्हणून मला माझी संपत्ती परत द्या एवढं सांगितलं तरी तुम्हाला तुमची संपत्ती परत मिळू शकते. सुदेश चिकाराचा सुप्रीम कोर्टाचा नियमाप्रमाणे लेखीच पाहिजे असं काही नाही, हे डोक्यामध्ये पक्क ठेवा. आणि त्या पद्धतीने मला वाटतं उस्मान सर तुम्ही आता लोकांची केसेस जाऊन न्यायाधिकरणाकडे स्वतः जाऊन उभे राहा, तुम्हाला अलाउड आहे. कारण ह्या कलमाच्या ह्या कायद्याच्या सेक्शन 17 मध्ये त्यांनी सांगितलंय की वकिलांना अलाउडच नाही. मी ॲडव्होकेट आहे, मी जर तिथे गेलो तर मला सांगतील गेट आउट, यू आर नॉट अलाउड. सेक्शन 17 सांगतं की वकिलांना अलाउड नाही. कारण का? वकील गेले की तारीख पे तारीख, बरोबर आहे. अशा पद्धतीने हा कायदा मित्रांनो काम करतो. आणि हे सगळं तुम्ही डोक्यात ठेवा की हा कायदा आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने काही युट्यूबर्स हे सांगतायत
ते सांगताना खूप गोड शब्दात सांगतात, त्याच्यामुळे चुकीचे समज होतात, तर त्यांच्या नादाला लागू नका. सत्य काय ते जाणून घ्या आणि सत्य सांगण्याची जबाबदारी आम्हा फेसकॉमवर आहे. म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आलेलो आहे आणि तुमच्या केसेस लढण्याची जबाबदारी सुद्धा आमच्या फेसकॉमवर. आमच्या फेसकॉमचे अनेक जे पदाधिकारी आहेत त्या केसेस अशा त्यांनी लढलेल्या आहेत आणि ते जिंकतही त्या केसेस. तर अशा पद्धतीने सेक्शन 23 नुसार तुम्ही तुमच्या मुलाला दिलेली प्रॉपर्टी सुद्धा घेऊ शकता. म्हणजे आज जर नटसम्राट जिवंत असते तर त्यांनी काय केलं असतं, ती सगळी प्रॉपर्टी मुलांच्याकडनं, मुलीच्याकडनं आणि मुलाच्याकडनं घेतली असते. आणि जर आज विवा शिरवाडकर जिवंत असते तर त्यांनी नटसम्राट पार्ट 2 काढला असता, आहे की नाही. हल्ली डॉन 1 डॉन 2 बनवतात, तसा नटसम्राट पार्ट 2. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सेक्शन 23 नुसार आप्पासाहेब कोर्टामध्ये जिंकलेले आहेत, स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये आरामात राहत आहेत वगैरे 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 दाखवलं असतं. तर तुम्ही आता आप्पासाहेब होऊ नये म्हणून हा जो कायदा आहे, हा कायदा आहे असं सांगतो. त्याच्यानंतर निग्लेक्ट, आई वडिलांना सोडून दिलं जातं, भरण पोषण केलं जात नाही, तर सेक्शन 23 असं सांगतो की आई वडिलांना सोडून देणं हा देखील गुन्हा आहे. आणि असा जर गुन्हा एखाद्या माणसाने केला तर त्याला त्या आई वडिलांना भरण पोषण देण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे हे सांगितलं जातं. आणि त्याने त्याच्या नावाने ऑर्डर झाली आणि त्याने पैसे जर आई वडिलांना दिले नाही तर त्याला 3 महिन्यापर्यंतची शिक्षा देखील होऊ शकते. तर सेक्शन 9 हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी ज्येष्ठांना मारहाण होण्याचे प्रकार घरातल्यांच्याकडनं, सुनांच्याकडनं, कधी कधी मुलांच्याकडनं देखील होतात. तर तो देखील सेक्शन 24 प्रमाणे गुन्हा आहे. हा गुन्हा दखलपात्र आहे आणि हा बेलेबल आहे, म्हणजे जामीन पात्र आहे. तुम्हाला दखलपात्राचा अर्थ माहिती आहे? दखलपात्राचा अर्थ कोण दखल घेणार? पोलीस. तुमच्या आजूबाजूला जर एखाद्या ज्येष्ठाला मारहाण होत असेल, त्याला घराबाहेर काढलं जात असेल, तर त्याची ताबडतोब जाऊन तुम्ही ह्या सेक्शन 24 खाली आणि 9 खाली जर तक्रार केली तर पोलिसांना दखल घ्यावीच लागते, मुलांना समज द्यावाच लागतो. आणि असं झालं तर ताबडतोब मुलांच्या या बेबंद वागण्याला आपण चाप बसवू शकतो. कारण आज आपल्या ज्येष्ठांचं आणि ज्येष्ठ नागरिक संघांचं कामच मुळात हे आहे की अशा आपल्या आजूबाजूच्या पीडित ज्येष्ठांना कुठेतरी त्यांचं संरक्षण व्हावं. आणि त्याच्यासाठी हा सेक्शन 24, सेक्शन 9 वगैरे हे जे हा सगळे कायदे आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो कायदा आहे याच्यामध्ये ज्येष्ठांच्या विरुद्ध होणारा जो हिंसाचार आहे त्याची काळजी घेतलेली आहे. पोलिसांच्याकडे तुम्ही जाऊ शकता, परंतु अनेकांना आज हे माहिती नाही. मी जिथे जिथे अनेक ज्येष्ठ नागरिक संघांच्या मध्ये जातो आणि कार्यकर्त्यांना म्हणतो की तुम्ही तुमचे समुपदेशक कक्ष उघडा आणि समुपदेशक कक्षातर्फे तुमच्याकडे जेव्हा अशा तक्रारी येतील, एखाद्या ज्येष्ठाला, एखाद्या बाईला त्रास होतो, आणि सगळ्यात जास्त मी महिलांना सांगतो की हा त्रास महिलांना जास्त होतो. कारण कसं असतं की आपल्याकडे महिला आणि पुरुष यांच्या वयामध्ये लग्नाच्या वेळेला किमान 5 वर्षाचं अंतर असतं. त्याच्यामुळे पुरुष हा लवकर निधन पावतो. त्याच्यानंतर महिला जेव्हा होते तेव्हा त्या महिलेला जास्तीत जास्त त्रासाची प्रॉपर्टी काढून घेण्याची एक वृत्ती लेखासुनांमध्ये असते आणि म्हणून तो महिलांना देखील जास्त त्रास होतो. आणि ह्या महिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा विचार करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी आता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये यावं. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज प्रॉब्लेम असे झालेले आहेत की केव्हा एकदा सेक्रेटरी होतो आणि केव्हा एकदा अध्यक्ष होतो, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. परंतु काम करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये 50% आज मोदींनी सुद्धा महिलांना 50% आरक्षण जाहीर केलंय. केव्हा मिळेल ते मिळेल, बिरबलाची खिचडी असू शकेल ती, परंतु आपण आपल्या सणामध्ये सुरू करू शकतो महिलांना 50%. आणि महिलांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. महिला सुद्धा लक्ष घालत नाही, हो की नाही. महिला येतात कार्यक्रमाला, पण पद घ्या म्हटल्यावर महिला पळून जातात. तर तसं न करता महिलांनी लक्ष घातलं पाहिजे. महिलांच्या विरुद्धचे जे हिंसाचाराचा हा जो विषय, यांनी मला सांगितलं तास संपला सर, माझ्या घड्याळाप्रमाणे 5 मिनिटं आहे, त्यांनी 40 मिनिटात संपवला. तर महिलांच्यासाठी हिंसाचाराचा जो सिनियर सिटीजन्स अब्यूज अवेअरनेस डे जो आहे तो देखील आपण पाळला पाहिजे. त्या दिवशी जनजागृती केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जो छळ होतो तो अनेक मानसिक होतो, शारीरिक होतो, आर्थिक होतो, या तिन्ही पातळ्यांवरचा सूक्ष्मपणे केला जाणारा छळ, याच्याबद्दल देखील जनजागृती जर आपण केली, काम केलं. आपल्या प्रत्येक संघामध्ये किमान 4 असे ज्येष्ठ नागरिक असले पाहिजेत की जे कुणाच्याही घरामध्ये जाऊन
त्यांच्या घरामध्ये असलेल्या प्रश्नांच्या बाबत मुलाबाळांची चर्चा करू शकतील आणि प्रश्न मिटवू शकतील. तर ही सगळी जबाबदारी ह्या कायद्याप्रमाणे आपल्यावर टाकलेली आहे. परंतु होते अशी भानगड की आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ स्थापतो, कार्यक्रम करतो. मग कार्यक्रमामध्ये आमचं प्राधान्य असतं पिकनिकला जाणे, कार्यक्रमामध्ये आमचं प्राधान्य असतं कराओकेची गाणी गाणे, कार्यक्रमामध्ये आमचं प्राधान्य असतं हळदी कुंकू करणे. पण त्या दिवशी आम्हाला चांगल्यापैकी मिरवता येतं. मग काढलेले फोटो आम्ही लेकी सुनांना सगळ्यांना दाखवतो. पण प्रश्न असा असतो की ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या विषयी जी जनजागृती आहे, जी ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीची आणि जीविताची सुरक्षा याविषयी जे सगळं आहे ते सगळ्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे. आता याच्यामधला जो ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेबद्दल पोलिसांवर जबाबदारी टाकलेली आहे की पोलिसांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक समिती नेमावी. त्या समितीमध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा एक माणूस घ्यावा, त्याला बरोबर घेऊन प्रत्येक अशा घरांमध्ये जावं की जिथे एकटा ज्येष्ठ नागरिक राहते, म्हणजे एकटी स्त्री, म्हणजे पार्टनर गेलेला आहे, नवरा गेलेला आहे किंवा बायको गेलेली आहे आणि एकटा ज्येष्ठ नागरिक आहे, त्याची लिस्ट बनवावी प्रत्येक पोलीस स्टेशनला. त्याची काय गरज आहे ते बघावं, त्याचा छळ होत नाही ना संपत्तीसाठी हे बघावं. हे देखील आम्ही करत नाही, कारण पोलीस स्टेशन एकीकडे सहकार्य करत नाही आणि आम्ही त्यांच्यावर दबाव आणत नाही. म्हणजे बघा, बघता बघता आपल्या लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक संघाने आज काय काय करायला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिक संघ काय काय करत नाही हे देखील आपण लक्षात आणलं पाहिजे. आणि जे आपण करत नाही ते आपल्याला करायला पाहिजे. मुख्य म्हणजे आपण समेटकर्ता अधिकारी व्हायला पाहिजे. आपण पोलीस स्टेशनला जाऊन प्रत्येक ठिकाणी अशा समित्या नेमण्याचा आग्रह केला पाहिजे. आपण सनियंत्रण समितीच्या 3 महिन्यात एकदा बैठका होतात की नाही हे बघितल्या पाहिजेत. सनियंत्रण समितीमध्ये इथे जी न्यायाधिकरण ज्येष्ठ नागरिकांना डिले करत असेल तर त्या प्रश्नांना देखील आपण वाचा कलेक्टरच्या पुढे आपण फोडू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या समितीवर सदस्य म्हणून आपण स्वयंसेवक म्हणून देखील पोलिसांच्याकडे जाणं गरजेचं आहे. स्टेट काउन्सिलमध्ये तर आपली मंडळी आहेतच आणि ती खूप चांगलं काम करतात आहे. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटिंग कमिटीमध्ये देखील आपली मंडळी आहेत, ती पण काम करतायत. परंतु अनेकदा आम्हाला आमचं म्हणणं ऐकलं जात नाही. मग त्याच्यासाठी दबाव गट देखील निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तो दबाव गट शेवटी लोकशाहीमधला दबाव गट हा लोकशाही मार्गानेच येतो. आणि लोकशाही आपल्याला असं सांगतं की जे गट एकत्र असतात ते जे गट लोकशाही प्रक्रियेवर म्हणजे निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात त्यांच्याच मागण्या मान्य होतात. मग ज्येष्ठ नागरिकांनी आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून एक गट असा उभं राहायला पाहिजे, असा एक सॉलिड गट की मग त्याच्यामध्ये मी बीजेपीचे आहे की मी काँग्रेसचा आहे हे बाजूला ठेवून एकत्र उभं राहून आपण आपल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. आणि फेस्कॉमतर्फे आम्ही ही प्रयत्न सातत्याने करतोय. कालच माझं बोलणं झालं की आता आणखीन एका ज्येष्ठ नागरिक संघ मॅनेज करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय, कारण जे धर्मादाय आयुक्त आहेत ते आम्हाला खूप त्रास देत आहेत. तर त्यांच्या विरुद्ध मी रुडी सरांना म्हणालेलो आहे की आपण एक अख्ख्या महाराष्ट्रावर तुम्ही दौरे काढा, भाषणं करा आणि त्याला आपण प्रसिद्धी देऊ. आणि जे धर्मादाय आयुक्त जो छळ करतात आहे आपल्या ज्येष्ठ नागरिक संघांचा त्याच्याविषयी देखील आपण आता दाद मागूया. तर मित्रांनो, हा जो कायदा आहे याचं हे जी व्याप्ती अशी फार आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ही व्याप्ती आहे. ज्येष्ठ नागरिकांचं धोरण आहे, त्या धोरण आपल्याला राबवावं लागतं. आणि ज्येष्ठ नागरिकांचे जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न एकाकीपणाचा आहे, दुसरा प्रश्न त्यांचा आर्थिक प्रश्न आहे आणि तिसरा आरोग्याचा प्रश्न आहे. तर या तिन्ही प्रश्नांवर काम होणं हे गरजेचं आहे. आणि शेवटी आपणच आपलं काम केलं पाहिजे. आपल्याला अध्यक्षपद मिळाले ते केवळ शोभेसाठी नसून सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आपल्या देशाची आपण जर बघितलं आता 10% देशाच्या लोकसंख्येपैकी 10% ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजे साधारण 14.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. 2050 साली ते 20% होणार आहेत. 35 कोटी ज्येष्ठ नागरिक होणार आहेत. त्या 35 कोटीपैकी 10% लोकांना जर डिमेन्शिया अल्झायमर असेल आणि ती जर मंडळी रस्त्यावर करायला लागली, त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोडून दिलं, तर आपलं काय होणार हे अतिशय गंभीर चित्र आज मला डोळ्यासमोर दिसतंय. तर या दिशेने देखील आपण सर्वांनी आत्ता कामाला सुरुवात करू, तेव्हा कुठे येणाऱ्या आव्हानांचा आपण सामना करू असं मला वाटतं. आणि हा जो मी फॉर्म तुम्हाला दिलाय तो लक्षात घ्या. तो फॉर्म भरून तुमचे जवळपास कुठलाही ज्येष्ठ नागरिक असेल, त्याला त्रास होत असेल, त्याला मुलं सांभाळत नसतील, त्याचं घर नावावर करून घेतलं असेल, तर हा फॉर्म भरून तुम्ही त्याला पोटगी मिळावी म्हणून मागू शकता. जर घर मुलांनी नावावर करून घेतलं असेल तर हाच फॉर्म भरून तुम्ही परत ते घर देखील मिळवू शकता. तर मित्रांनो, असं हे ज्येष्ठ
नागरिकांच्या संबंधीचा हा कायदा आहे, याच्यावर किती बोलू तेवढं कमीच आहे. कारण काय की हे म्हातारपणाचं रडगाणं असंही काही जण म्हणतात. मंगेश पाडगावकरांनी त्याच्यावरही खूप सुंदर, तुम्हाला सांगतो मंगेश पाडगावकर हा जो कवी आहे ना, ह्याने ज्येष्ठांचं एक फिलॉसॉफी ते जगत होते आणि त्यांच्या पानांवरती ज्येष्ठांची फिलॉसॉफी त्यांच्याकडे आहे. आणि तुम्ही त्यांचं जर पुस्तक जर हे असं पुस्तक जर घेऊन वाचलत ना, तर तुम्ही चकित व्हाल की या माणसाने ज्येष्ठ नागरिकांवर एवढ्या कविता लिहिल्या की विचारता सोय नाही. त्याच्यापैकीच एका कवितेत त्यांनी असं म्हणून ठेवलंय की तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण, तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण, रडत बसलो की करुण असतं म्हातारपण, घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण आणि धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण, झाड कधी कणतं का, म्हणजे झाड कधी कणतं का, कधी काही म्हणतं का, गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं झाडावरची पानं अशी सहज गळतात, कविता पिवळी पिवळी धमक नाचत ना वाचत जात पिकत जातात. तर अशा पद्धतीने आपलं ज्येष्ठपण आहे एखाद्या झाडाप्रमाणेच व्हावं असं त्यांना वाटतं की अतिशय नैसर्गिक पद्धतीने गाणं गात आनंदात आपण जगावं, ह्या असा त्यांचा तो उद्देश आहे. मित्रांनो, मी माझ्या वाचेला विराम देतो. बरोबर 45 मिनिटं झाली. कारण त्यांनीच मंगेश पाडगावकरांनी सांगितलंय की भाषेच्या चरणाला कधी अंत नसतो. किती मी बोललो तरी त्याला अंत नाही. भाषेच्या चरणाला कधी अंत नसतो आणि सतत बडबडणारा चुकूनही संत नसतो. त्याच्यामुळे मी संत नाही हे एवढा तुम्हाला कळलं असेलच, पण ते आणखीन सिद्ध करायला नको म्हणून मी थांबतो. थँक्यू सर. धन्यवाद. मी थांबतो कारण पुढचे वक्ते देखील आलेले आहेत. आपण काही प्रश्न असेल तर मी आहे, तुम्ही विचारू शकता. माझा फोन नंबर लिहून घ्या, 98206 80 788. ते बघा तिथे लिहिलंय, स्क्रीनवर आहे बघा, स्क्रीनवर आहे. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मी आहे, थोडा वेळ तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्हाला तो मेचा तो लेटर घ्या. प्रमोद ढोकळे नाव माझं, ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे. मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईल. मी कुठलीही फी घेत नाही. तुम्ही प्रश्न विचारा, मोकळेपणाने विचारा. तुम्ही शक्यतो सकाळी 11ला आणि संध्याकाळी 5 वाजता फोन करायचा. धन्यवाद. मी थांबतो. भाषण ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे आभारी. आपल्या शाळेतले अजय खानविलकर असो, सर असो, किंवा आमच्या चव्हाण प्रतिष्ठानच्या या 2 प्रसिद्ध महिला असो, या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. सरांनी ज्येष्ठ नागरिक कायदा 2007च्या माध्यमातून आपल्यापर्यंत भरपूर माहिती पोचवलेली आहे आणि त्यांच्या त्या माहितीनुसार तुमचे प्रश्नही असतीलच. सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे सगळ्यांच्याच प्रश्नांना उत्तरं देता आली नाहीत, तरीसुद्धा त्यांनी त्यांचा नंबर तुम्हाला शेअर केलेला आहे आणि वेळही सांगितलेली आहे. त्या वेळेत तुम्ही त्यांना कधीही फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आणि नेहमीच तुमच्यासाठी वेळ राखून ठेवत असतात. तर सरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करेन. या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजून एकदा आभार व्यक्त करूया.